मी प्रतिभा पडगण प्रतिभा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण लाईक शेअर कमेंट करत नाही। तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा आणि कमेंटमधून मला तुम्हाला कशा प्रकारच्या रेसिपी बघायला आवडतील ते मला सांगा। कमेंटमध्ये सांगा। मला माझ्या काही चुका होत असतील तर त्या मला चुका सुधारण्याची संधी मिळेल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावापासून ते शहरी विभागापर्यंत केली जाणारी पारंपरिक तुरीच्या दाण्याची आमटी आणि चटणी आणि सोबत ज्वारीची भाकरी। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। इथे मी 2 वाट्या तुरीचे दाणे घेतले, वजनी 350 ग्रॅम, 1 वाटी तेल, 5-6 हिरवी मिरची, 1 वाटी कोथिंबीर, टेस्टसाठी मीठ, 10-12 लसूण पाकळे, 1 चमचा जिरं, 1 चमचा कराळे। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण सगळं साहित्य भाजून घेऊया। मी इथे गॅसवर पॅन ठेवलं। सर्वप्रथम कराळे भाजणार। कराळे हे तडतडायला लागला आणि आता आपण ते काढून घेणार। आता आपण लसूण टाकणार आणि सोबत मिरच्या पण टाकणार भाजायला। लसूण आणि मिरची ही चांगली भाजून झालेली आहे आणि आता आपण ती काढून घेऊया। आता आपण जिरं भाजून घेऊया। जिरं हे तडतडायला लागला आणि आता आपण ते काढून घेऊया। आता आपण दाणे भाजून घेऊया। आणि दाण्यावर थोडंसं तेल टाकूया। तुम्ही हे दाणे धुवू नका, चांगले पुसून घ्या कापडाने, कारण दाणे जर धुतले तर भाजायलाही वेळ लागेल आणि चांगले खमंग भाजणार नाही। दाणे हे भाजून झालेले आहे आणि आता आपण काढून घेऊया। गॅस बंद करू। सर्वप्रथम आपण हिरवी मिरची आणि लसूण यांचं वाटण वाटून घेऊया। जाडसर वाटण वाटून घ्यायचं। चटणीसाठी आपण अर्धे दाणे काढून घेऊया। कोथिंबीर टाकूया। चटणीसाठी असं जाडसर वाटायचं। आपण आता आमटीसाठी दाणे काढून घेऊया। पाणी टाकूया।
कोथिंबीर टाकूया. आमटीचं सुद्धा असं जाडसरच वाटून घ्यायचं. जास्त बारीक पेस्ट केली तर ती चवीला चांगली लागत नाही. आता आपण चटणी करून घेऊया. मी गॅसवर पॅन ठेवलं गरम करायला. दोन चमचे तेल टाकलं. वाटण टाकायचं. वाटण हे भाजलेलं असल्यामुळे लगेच होतं. हेच आपण तुरीच्या दाण्याचे हे टाकूया. चांगलं हलवून घेऊया. मीठ टाकूया. चटणी ही आपली झालेली आहे आणि आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकूया. गॅस बंद करूया. चटणी ही बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण आमटीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण ही पेस्ट पातळ करून घेऊया. मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं. तेल टाकते. आमटीला तेल थोडंच टाकायचं, जास्त झालं तर आमटी चांगली लागत नाही. वाटण टाकूया. आणि आता पेस्ट टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. मी यामध्ये अजून पाणी टाकू. आमटी थोडी पातळच पाहिजे, जास्त घट्ट झालेली चांगली नाही लागत. अजून थोडंसं पाणी घालूया. मीठ घालूया. चांगली उकळी येऊ देऊया. कोथिंबीर घातली.
आमटी झालेली आहे। त्यावर आपण आता कोथिंबीर टाकूया। आमटी आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण भाकरी करायला सुरुवात करूया। थोडं थोडं पाणी घालत पीठ भिजवायचं। पीठ चांगलं चुरून घ्यायचं। आज मी तुरीच्या दाण्याची आमटी, चटणी आणि ज्वारीची भाकरी ही पूर्ण थाली रेसिपी तयार केलेली आहे। ही तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल बटन दाबायला विसरू नका।